नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ऐश्वर्या मिक्स ब्लॉग मध्ये. आज माझा ब्लॉग इतका इंटरेस्टिंग वाटणार आहे की मी बघत आहे आज बिग बॉस मराठी सीझन 6. इतकं इंटरेस्टिंग आहे ना, आणि त्याच्यात तर बरेच कलाकार जे आहे ते सगळे म्हणजे मी त्यांना म्हणजे एक तर माझा फ्रेंडच आहे त्याच्यामध्ये की सचिन कुमावत म्हणून, आणि एक तर आपली जशी राधा पाटील आहे ना ती आहे. अशी म्हणजे बरेच आपल्या ओळखीचे, आणि एक आपली जय भीम पण आहे मुलगी त्याच्यामध्ये. आपली जय भीम पण मुलगी आहे बिग बॉस मराठी 6 मध्ये. आणि तुम्ही पण सगळ्यांनी ते नक्की बघा बिग बॉस, कारण आम्हाला खूप आवडतं बिग बॉस बघायला. मी तर बिग बॉसची एवढी मोठी फॅन आहे ना. बोल, माझी मम्मी बिग बॉसची खूप मोठी फॅन आहे, फुल फॅन आहे. आता एक मिनिट, मी तुम्हाला सुरुवातीला एकच मिनिट बाबू, हा आहे ना लय त्रास देतो. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी सुरुवातीलाच, अरे यार मोबाईलच खाली पडला. मी सुरुवातीलाच तुम्हाला 2 नावं तर डिक्लेअर केली, तर राधा पाटील आणि सचिन कुमावत. पण बरेच जण आहे. नको बाबू असं करत जाऊ बाबू, प्लीज शांत बस. नाही थांब, आपण बोलतोय ना बिग बॉस बद्दल. हा, तर मी बोलते की म्हणजे बिग बॉस मध्ये ना जे जे आले ना त्यांची मी तुम्हाला लिस्ट मी तुम्हाला दाखवेलच का कोण कोण आहे. तसे तर बऱ्याच जणांनी बघितलं असेल, आणि जे जे फॅन आहे त्यांनी तर बघितलंच असेल, आणि ज्यांना माहिती नाही का मराठी बिग बॉस सुरू झालाय आणि कोण कोण आले तर त्यांच्यासाठी तर मी तुम्हाला थंबनेल मध्ये टाकेलच. थंबनेल मुळे तुम्हाला दिसेल पण की कोण कोण आले. आता पण बघा, मी बघते तुम्हाला दाखवते, एकच मिनिट चालू राहू. आता बघा, इकडे पण अजून फर्स्ट कंटेस्टंट गेली आहे आणि आता दुसरा जाणार आहे. तसे वेगवेगळे कंटेस्टंट आहे आणि ते जाणार आहेत. आणि मी तर इतकी बिग बॉसची फॅन आहे ना, बोलूच नका. तुम्हाला रोज बिग बॉसच्या बाबतीत ब्लॉग मला वाटतं बघायला भेटतील, आणि काय माझ्या पर्सनल लाईफचे तर बघायला भेटतील. पण जर ह्या ब्लॉगला चांगला रिस्पॉन्स भेटला, आपल्या मराठी मुलीला चांगला रिस्पॉन्स द्या. जय भीम. तर जय भीम, जय भीम. हा, तर जे कोणी आपल्या गावाकडचे आपले जय भीम असतील, कुठले शहरातले जय भीम असतील, तर त्यांनी पण नक्की आम्हाला सपोर्ट करावा. आणि जय भीमच्या मुलीला तर तुम्ही नक्की सपोर्ट केलाच पाहिजे. आपल्या म्हणजे मराठी मुलीला सपोर्ट केलाच पाहिजे. आणि आम्हाला इतका आनंद होतोय ना का सगळे कंटेस्टंट माझे इतके फेवरेट आहे आणि आवडते आहे. आणि तुम्हाला पण बघायला त्यांना खूपच आवडेल, इतकं आवडेल ना, बघण्यासारखं आहे बिग बॉस. हे बिग बॉस म्हणजे खूपच इंटरेस्टिंग आहे. मागचे बिग बॉस पण होतच, आणि मागचं बिग बॉस तर बोलू शकत नाही आपण त्याबद्दल, तर एवढं गाजलंय. हे बिग बॉस पण इतकं गाजणार आहे मला तर असं वाटतं, कारण लोकच इतके इंटरेस्टिंग बनले ना. तर मी एक एक बघून बघून पागल झाली ते लोकांना. तर नक्की माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा. बाय, नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया.